माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आली खूप सुंदर असं कानातल्यांचं कलेक्शन, माझं पर्सनली कानातल्यांचं कलेक्शन, जे की माझ्यासाठी माझे कानातले ज्वेलरी म्हणजे माझ्यासाठी जीव की प्राण आहे। मी एखादी काय पण वस्तू विसरू शकते, पण मी गावाला जर गेले ना, मी जेवढे कानातले वगैरे सोबत घेऊन गेले तेवढे एकदम प्रॉपर घेऊन येत असते, कोणाला देत पण नाही काय नाही, कारण मला काय माहिती विशेष प्रेम आहे माझ्या कानातल्यांवरती। म्हणूनच मी म्हटलं चला आज तुमच्यासोबत शेअर करूया माझं इयरिंगचं कलेक्शन। का तर आर्याचा काल डान्स होता आणि खूप सारे तिच्यासाठी ना मी मॅचिंगचं गळ्यातलं वगैरे बघत होते, तर माझं कानातले जरा अस्ताव्यस्त झालते, मी ते व्यवस्थित ठेवत होते, म्हटलं यावर मी व्हिडिओ पण बनवू शकते, तर त्यासाठी मी घेऊन आलेली आहे माझं इयरिंगचं कलेक्शन। आय होप की तुम्हाला हा व्हिडिओही पाहायला आवडेल, कारण ज्यांना खूप जास्त आवड असते कानातले गळ्यातले एकदम मस्त साडींवरती मॅचिंग घालायचं, ते समजून घेऊ शकतात की प्रत्येक वेळेला एखादं दुसरंच कानातलं आपण प्रत्येक आउटफिटवरती घालू शकतच नाहीये, आणि त्यामुळे असं छानसा लुक पण दिसत नसतो आपला। ते बोरिंग नाही आवडत, एखाद्याला पर्सनलीच आवडत नाही, त्यात मी पण आहे, मला नाही आवडत प्रत्येक साडीवर किंवा ड्रेसवर मी सेम काय करेल, तर म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते माझं कानातल्यांचं कलेक्शन, आणि जे की आहे अगदी 13 वर्षापासूनचं। ट्रेडिशनल वेअरसाठीचं कलेक्शन, म्हणजे ज्यावेळी मी काठपदराच्या साड्या घालते किंवा काही असे ड्रेस पण असतात त्यासाठी हे आहे पूर्ण माझं गोल्डन कानातल्यांचं कलेक्शन। इथे एकच सिल्वरवालं मी ठेवलंय, ते पण मोठं झुमका आहे म्हणून, आणि दुसऱ्या बॉक्समध्ये सगळे ऑक्साईडवाले आहेत आणि फॅन्सीमध्ये आहेत, जे की मी ड्रेसवरती पण घालू शकते किंवा ज्या कॉटनच्या साड्या असतात त्याच्यावरती घालायला खूप बरं पडतं। आणि कॉटनच्या साडीवरती मला जर ते ऑक्साईड वगैरे असं कलरमध्ये असेल ना तर खूप छान वाटतं घालायला। जीन्सवर घालण्यासाठी असे खूप सारे वेगवेगळे कुर्तीजवरती घालण्यासाठी असे कानातले आहेत। आणि हा आत्ता मी घेतलेला एक झुमका आहे, जो की इतका माझा फेवरेट आहे ना, पहिला खराब झाला म्हणून सेम मला भेटला आणि मी चटकन घेतलाय, आणि किती जुनी झाली कानातले तरी पण मी वापरते याला, कारण काय माहिती मला कानातल्यांवरती खूप जास्त प्रेम आहे माझं कानातल्यांवरती। तर हे आहे माझं कानातल्याचं कलेक्शन, आणि गळ्यातल्या सेटवरचे कानातले वेगळे आहेत, हे फक्त नॉर्मल मोठे वगैरे असं घालण्यासाठी कानातले आहेत। मी जे तुम्हाला कानातले दाखवले सगळे, तर हे कानातले सगळे व्यवस्थित ठेवण्यासाठी मी अशा प्रकारचे ऑर्गनायझर वापरते, कारण याच्याने काय होतं की पाहिजे त्यावेळी ना पाहिजे ते कानातलं मिळतं। आणि त्यात पण मी असं 2 ऑर्गनायझर ठेवलेले आहेत, आता तिसऱ्या ऑर्गनायझरची गरज पडणार आहे, कारण मला कानातले इतके आवडतात। आणि असं नाही आहे की मी फक्त कानातल्यावर पैसे वगैरे घालवते, तर एक प्रत्येक कानातलं म्हणजे माझ्यासाठी इमोशन आहे। काय माहिती मला असं साडीवर सेम कानातलं किंवा फक्त सोन्याचं असं काय घालायची इच्छा होत नाही, नेहमी काहीतरी युनिक घालावं असं वाटतं, कारण जर मी लॉंग मंगळसूत्र घातलं तर असं मोठं कानातलं घालते, किंवा हे वालं छोटंसं फॅन्सीमध्ये आहे तर याच्यावर कोणतं पण चालून जातं कानातलं, आणि मला म्हटलं सोन्याचं धर तरी मला नको वाटतं कानातलं, काय माहिती मला असं वेगवेगळ्या प्रकारचे कानातले म्हणजे घालायला खूप जास्त आवडतात। आणि म्हणजे कानातल्यांसोबत एक इमोशन आहे, का माहिती आहे का, हे कानातलं तर मी दिसते का, हे जे कानातलं आहे हे मी सेलमला माझं लग्न झाल्यावर आल्यानंतर पहिल्यांदा घेतलं होतं। माझी पहिली मकर संक्रांत होती आणि त्याच्या खरेदीसाठी मी बाहेर गेलेली, त्यावेळी मी हे कानातलं घेतलंय, आणि हे साऊथ इंडियनमध्ये आहे, म्हणजे कॉपर गोल्ड असा कलर आहे याचा, जे की इकडं खूप जास्त फेमस आहे। आणि हे सेम अशा प्रकारचं कानातलं मला अजून तर सेम असं पाहिजे होतं, पण भेटलं नाही, आणि गावाला जर मी हे घालून वगैरे गेलं ना खूप आवडतं सगळ्यांना, आणि म्हणजे असं सोन्यासारखं पण वाटतं आणि साडीवरती छान वाटतं, कारण गावाकडे काय आपण खूप जास्त फॅन्सी वगैरे काही घालत नसतो, पण हे झुमकी टाईप घातलं ना मस्त दिसतं। त्यानंतर माझं दुसरं इमोशनवालं म्हणजे एक स्टोरी आहे, जे की आमचं गावात दुकान होतं, आणि दुकानात ना आमच्या पप्पांची मार्केटिंग स्ट्रॅटर्जी होती की नवीन कानातलं
ब्रेसलेट बांगड्या काय पण येऊ द्या, हेअर बँड जरी आला ना म्हणजे जा घालून ते द्यायचे मला वाटायचं की ते मलाच देतात, पण असं नव्हतं. कारण ना मी ज्यावेळी शाळेत वगैरे घालून जायचे ना खूप मुली माझ्याकडे यायच्या, मला उद्या हे घेऊन सगळे पैसे गोळा करून द्यायच्या आणि त्यांच्यासाठी मी ते हेअर बँड वगैरे घेऊन जात होते. तर हे कानातले जे की आमच्या दुकानातले, आणि आता माझ्या लग्नाला या 2025मध्ये 9 वर्ष होतात आणि त्याच्या अगोदर म्हटलं तरी 3-4 वर्ष त्याच्या म्हणजे मी कॉलेजला गेल्यावर दुकान बंद केलेलं, तर 3 वर्ष म्हणजे तुम्ही बघू शकता की 12-13 वर्ष म्हटलं तरी चालेल, कारण मी 11वी-12वीत असताना हे घेतलेलं कानातलं आहे. 13 वर्ष झाली या कानातल्याला जवळजवळ. आणि माझ्याकडे अजून कानातले मला एकतर असं वाटतं की मला पप्पांनी दिलेले, आणि खूप अशा वस्तू होत्या अजून पण होते बरं का कानातले दुकानातले आमच्या, पण ते खराब झाले म्हणून मी टाकून दिले. याचा तर स्टोन पण पडलाय, पण मला हे टाकून देऊ वाटत नाही. मी विचार करते तर नेल पेंट लावावी. तर त्यानंतर हे आहे, आणि हे कानातलं मी घेतलेलं सेलममध्ये जी यात्रा भरलेली, जो तुम्ही व्हिडिओ बघितला असेल मागच्या वेळी मी तिथून घेतलेला आहे. पण त्या यात्रेतलं नाही, त्याच्या अगोदर एक यात्रा भरलेली त्यातून घेतलेलं कानातलं हे. आणि हे खूप छान आहे, पार्टी वेअर असं कानातलं, मस्त आहे, मला खूप आवडतं हे पण. तर अशा प्रकारची मल्टी कलर झुमकी आहेत जे की माझ्या प्रत्येक आणि असं नाही की कुठल्या साडीवर मॅच होत नाही असं एक पण कानातलं नाही, प्रत्येक मॅच होणार आहे आणि मी ते घालत पण असते. त्यानंतर हे कानातले हे मी कॉलेजमध्ये असताना घेतलेले आहे. त्यावेळी जास्त मोठे कानातले घालत होते, पण कॉलेजमध्ये माझं काहीतरी डान्स वगैरे होता त्यासाठी मला पाहिजे होतं, आणि मी अकलूजला असताना हे कानातलं घेतलेलं. आणि ही फॅशन त्यावेळी आलेली, रामलीला पिक्चर निघालेला त्यावेळी, ह्याच्यात मोठ्या साईज छोट्या साईज होत्या आणि माझा डान्स होता काहीतरी असाच, तर मला हे कानातलं पाहिजे होतं त्यावेळेचं हे कानातलं आहे आणि मी अजून जपून ठेवले. खूप कानातली इतकी अशी खूप जुनी आहेत आणि जपून ठेवलेत आणि खूप छान वाटतात. आणि हे मला माझ्या बहिणीने गिफ्ट केलेलं आहे आणि खूप छान वाटतं असं मला ह्या साडीवर वगैरे असं घालायला. तर मेकअप तुम्ही बघितला असेल, थोडासा मेकअप केला तरी आपला लुक पण चेंज होतो. थोडंसं कानातले वगैरे थोडंसं लक्ष दिलं ना, म्हणजे आपण कोणत्या प्रकारचे कपडे घालतोय आणि कशा प्रकारची त्याच्यावरती ज्वेलरी घालतोय याने पूर्ण लुकमध्ये ना फरक पडतो. एरवी तर साधं तोंड धुवायचं पण होत नाही, पण व्हिडिओ म्हणजे असं बाहेर जाताना किंवा फंक्शन असेल तर असंच आवरून जात असतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असंच माझ्याकडं बँगल्सचं पण कलेक्शन आहे आणि ज्वेलरीचं पण कलेक्शन आहे, तेही मी तुमच्यासोबत शेअर करेन. पण त्यासाठी मला नक्की कमेंट करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि अशा प्रकारचे व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडतील का. तर भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.